श्री स्वामी समर्थ सर्वांना. मंडळी, हा आजचा जो माझा व्हिडिओ आहे किंवा मी जो काही अनुभव सांगणार आहे तो जर स्त्रिया बघत असतील, म्हणजे अशा स्त्रिया ज्यांना म्हणजे जे पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत भरपूर पण ते होत नाहीये, तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. नम्रता म्हणून माझी एक फॉलोवर आहे, तिने माझ्यासोबत तिचा हा अनुभव शेअर केलेला. तिलाही लग्न होऊन 3 वर्ष झाले पण मूल बाळ नव्हतं आणि ती आधीपासून काही स्वामी भक्त वगैरे नव्हती, पण 3 वर्षात जेव्हा मूलबाळ नाही झालं तेव्हा ती भरपूर डिप्रेशन मध्ये आली. एकदा कुठून तरी तिच्या कानावर स्वामी तारक मंत्रांचे शब्द पडले आणि तिथून ती ते दररोज ऐकू लागली आणि तिला ते आवडलं आणि त्यानंतर ती स्वामी भक्ती करायला लागली. तर तिच्या शेजारच्या ताई एकदा कुठेतरी फिरायला जात असताना नम्रता ती म्हणजे समोरून त्यांना म्हणाली की तुम्ही जिथे कुठे जाताय मी तुमच्या सोबत येते, कारण मला घरात बसून आता म्हणजे खूप जास्त डिप्रेशन झाल्यासारखं, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं फील होतंय. आणि त्या म्हणाल्या ठीक आहे. मग जेव्हा ती त्या लोकेशनला पोहोचली, जेव्हा ती त्यांच्यासोबत गेली, तेव्हा तिला कळलं की ते अक्कलकोट आहे आणि ते म्हणजे जिथे स्वामींची भूमी आपण म्हणतो ती स्वामींची भूमीत ती तिथे पोहोचलेली. तिकडे ती गेली, तिने खूप छान दर्शन घेतलं. जणू तिला असं वाटलं की स्वामींनी तिला तिथे बोलावून घेतलं. तिथे स्वामींना तिने प्रार्थना केली आणि तिथून आल्याच्या नंतर लगेचच तिला जॉब लागला आणि 2 महिन्यातच तिला पुत्रप्राप्ती झाली आणि तिचा जो मुलगा आहे त्याचं नाव तिने समर्थ असं ठेवलं. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.